नमस्कार, मी डॉक्टर अंजुम हवालदार, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय कर्जत। आज या ठिकाणी आम्ही ड्युटीसाठी उपस्थित आहोत। 66वी राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी स्पर्धा आज आपल्या कर्जत या शहरात भरलेली आहे। ही स्पर्धा 26 ते 30 मार्च या कालावधीत होते। तर आज आम्ही रोज वेगवेगळी पथके आमच्या आरोग्य विभागाकडून येतात तैनात आहेत। कुस्तीपट्टू खेळत असताना अचानक त्यांना दुखापत होते, अचानक जॉईंट डिसलोकेशन होतं, अचानक मुक्का मार लागतो, ट्रॉमा बसतो, काही वेळेला खरचटतं, मुक्का मार लागणे, त्याच्यानंतर थोडं घाबरतात, कधी कधी थोडंसं मेंटली अस्थिर होतात ते, त्यावेळेस त्यांना आधार पण आमच्याकडून दिला जातो। सर्व औषधी पुरवठा आम्ही इथं ठेवलेला आहे। त्याच्यानंतर वेगवेगळे वेदनाशामक स्प्रे असतील, एक्सरेची सुविधा असेल, हे सगळं आम्ही इथं उपलब्ध करून दिलेलं आहे। रोज आमचे वेगवेगळे आरोग्य विभागाकडून उपजिल्हा रुग्णालय कर्जतचं एक पथक, त्याच्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र कुळधरण तिथून एक पथक, आणि त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स सुविधा 102च्या दोन ॲम्ब्युलन्स प्लस 108ची इमर्जन्सी सुविधेची एक ॲम्ब्युलन्स, अशा ॲम्ब्युलन्स पण तैनात असतात। 2 ते 3 वैद्यकीय अधिकारी, सोबत औषध निर्माण अधिकारी, शिपाईमध्ये कर्मचारी, असे रोज लोक व्यवस्थित तैनात आहेत रोजचे। याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचा काही त्रास होत नाही। ते व्यवस्थित सुविधा केलेल्या आहेत दादांच्या कार्यकर्त्यांनी, नाश्ता, चहा, बसण्याची व्यवस्था सर्व काही उत्तमरित्या केलेलं आहे। सोबत जे कार्यकर्ते आहेत ते पण अतिशय वेळ प्रसंगी उपस्थित राहतात आणि मदत करतात, त्याच्यामुळे इथे व्यवस्थित सगळं काही व्यवस्थित चालू आहे।